रामकृष्ण हरी मंडळी, सुरुवातीला मी पांडुरंगांचं नाव घेतलेलं आहे आणि तुम्हाला याच्यावरनं कळलंच आहे की माझा आजचा व्लॉग जो आहे तो कशावर निर्धारित आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर प्रकारे असे तुम्हाला लाडू दिसत आहे मंडळी. तर हे तुम्ही कशासाठी मी म्हणजे बनवलेले आहेत, तर हे कळण्यासाठी तुम्ही पूर्ण माझा व्लॉग नक्कीच बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा मंडळी. तर नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका व्लॉग. आणि ही जी सगळी पूर्वतयारी चालू होती मंडळी, हे होतं वारकऱ्यांचा प्रसाद. आता तुम्हाला कळलंच असेल की सध्याला जी पालखी आहे ती पुण्यात आहे, त्याच्यामुळे आणि आम्ही पुण्यातच राहतो, त्याच्यामुळे पुण्यामध्ये ह्याची सगळी पूर्वतयारी चालू होते. ही जी माझी म्हणजे हे जे तुम्हाला सगळी पूर्वतयारी दिसत आहे ना, ही माझ्या मैत्रिणीच्या घरी असते. म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ना, ती आता तुम्हाला थोडक्यात दिसेलच, थोड्या वेळात दिसेलच ती तुम्हाला. तर ती आहे ना, गेले 9-10 वर्ष झाले ती त्या म्हणजे वारकऱ्यांची सेवा करते. हे बघा, हीच माझी मैत्रीण आहे. आणि तुम्ही ज्यांनी कोणी माझा वटपौर्णिमेचा व्हिडिओ बघितला असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल, कारण की हीच लिफ्टमध्ये अडकलेली होती. तर ही वारकऱ्यांची दरवर्षी सेवा करत असते आणि आम्ही मागील वर्षापासून याच्यामध्ये सहभाग घेत आहे. मागील वर्षी पण आम्ही याच्यामध्ये होतोच. तर रात्री आम्हाला म्हणजे ॲक्च्युली जे आचारी होते त्यांना यायला थोडासा उशीर झाला, कारण की ते धाराशिववरून येत होते. धाराशिव आता नवीन नाव पडलं आहे उस्मानाबादचं, त्याच्यामुळे मी धाराशिव म्हणत आहे. तर तिकडनं येणार होते, त्याच्यामुळे त्यांना यायला प्रचंड उशीर झाला होता. आणि आम्हाला इकडे म्हणजे खरं सांगायला गेलं ना, तर हिच्या घरामध्ये ना काही वारकरी जे आहे ते स्थानबद्ध असतात आणि काही वारकरी बाहेर असतात, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचीही भेट घ्यायची होती आणि आम्हाला कामामध्ये हिचा म्हणजे थोडासा आमचा सहभागसुद्धा आम्हाला द्यायचा होता. त्याच्यामुळे आम्ही रात्री इकडे प्रचंड गोंधळ चालू होता. आणि खरं सांगू का मंडळी, अशा कामामध्ये ना कधीच असं कंटाळा येत नाही. आपल्याला एक वेळेस घरच्या कामाला कंटाळा येतो, पण सेवाभाव जेव्हा आपण देतो ना, तेव्हा खरंच आपल्याला कंटाळा येत नाही. आणि छानपैकी जेव्हा आचार्य आले तेव्हा भरपूर रात्र झाली होती, 12:30 पावणे 1 वगैरे वाजले होते आणि ते सुद्धा काम करत होते, आम्ही सुद्धा काम करत होतो. त्याच्यामुळे थोडासा चहा ब्रेक म्हणजे टी ब्रेक वगैरे आमचा थोडासा झाला होता. आणि खरं सांगायला गेलं ना मंडळी, की मला खरंच असं कौतुक वाटतं की आपली जी संस्कृती आहे ना, काही जणांनी खरंच खूप छान प्रकारे टिकवून ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्याकडनं जेवढं शक्य होईल ना, तेवढं मी नाही का म्हणजे असं ही जपवणूक मला असं वाटतं की ही आपण साठवून ठेवली पाहिजे. तर खरंच माझ्या मैत्रिणीने ना खूप छान प्रकारे केलेलं आहे तिने. म्हणजे मी मागील वर्षी जो होता तो माझा पहिलाच वर्ष होता वारकऱ्यांसोबत असा काही वेळ घालवण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये. तर मी मागच्या वर्षी जेव्हा मी बघितलं ना तिला, तेव्हा मी तिला सांगितलं की आता दरवर्षी म्हणजे तू जेव्हा हे सगळं करशील ना, तेव्हा तू आम्हाला याची कल्पना देत जा, पूर्वकल्पना. म्हणजे आमचाही काहीतरी थोडाफार, नाही जास्त पण आमचा थोडाफार सहभाग तर तुझ्यामध्ये नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तर तिच्या घरात पण अनेक लोक आले होते, तुम्ही बघू शकता. त्यांच्या फॅमिली मेंबर्स पण होते, त्यांचाही खूप हस्तक्षेप म्हणजे खूप चांगला त्यांचाही सहभाग होता. आणि मग आम्ही बसलो होतो मस्तपैकी प्रसाद करायला. बघा, प्रसाद आहे ना मंडळी, कोणताही असो, सत्यनारायणाचा असो किंवा वारकऱ्यांचा असो, प्रसाद असतो आणि त्याचा जो उत्साह असतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. आता तुम्हाला ह्या चित्रावरनं नक्कीच कळत असेल की आमच्यामध्ये किती उत्साह निर्माण होत होता. आणि खरं सांगू का मंडळी, म्हणजे तुम्हाला हसायला येईल, पण हे जे लाडूचा पदार्थ होता ना, मला याच्या सुगंधावरून असं वाटत होतं ना की बापरे, किती सुंदर असा लाडू, असा सुगंधित लाडू होणार आहे म्हणून. तर खरंच आमची जी रात्र होती ती मस्त हसत खेळण्यात. आणि खरं सांगू का मंडळी, आम्ही जेव्हा लाडू वगैरे वळवत होतो ना, तेव्हा मस्तपैकी छान असे पांडुरंगांचे आम्ही छान असे गीत लावले होते आणि गीत गाता गाता छान असं आम्ही लाडू वगैरे वळवत होतो. तर छान अशी मस्त सकाळ झाली होती, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला आता सगळं सामान वगैरे न्यायचं होतं वारकऱ्यांकडे, त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन सकाळी चालू होतं. आणि टेम्पो वगैरे आम्ही मागवला होता, त्याच्यामध्ये आम्ही सामान वगैरे सगळं बसवणार होतो. आणि आपल्या गाडीमध्ये पाण्याच्या बॉटल्स होत्या, त्याच्यामुळे मी भाऊंना सांगत होती की तुम्ही पाण्याच्या बॉटल्ससुद्धा टेम्पोने घेऊन जा. तर मंडळी, पुढचा व्लॉग बघण्यासाठी तुम्हाला हा व्लॉग आहे ना पूर्ण बघावा लागणार आहे आणि पुढच्या व्लॉगसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. तरी तुम्ही मला हा व्लॉग बघून नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि माझा दुसरा पार्टसुद्धा येणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघा आणि त्याला प्लीज तुम्ही कमेंट्सद्वारे सुचवा की तुम्हाला त्यांचा अनुभव, वारकऱ्यांचा जो अनुभव आहे तो तुम्हाला मी शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तर आता आपण भेटूयात मंडळी पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच पार्ट 2 मध्ये. बाय.